संघानं पहिला सामना आजच्या दिवसातील खेळला, चांगली गोलंदाजी केली, परंतु फलंदाजी ज्या प्रकारची अपेक्षित होती त्या प्रकारच्या फलंदाजीचं प्रदर्शन मारुंजी संघातील फलंदाजांकडून पाहायला मिळालं नाही. तदनंतर 52 धावांचा पाठलाग करत असताना ते पराभूत झालेत. पाहूया या सामन्यामध्ये काय होणार. हरीश जाधव एक या सीझनला जर पाहिलं तर एक नवा कोरा संघ घेऊन मैदानावरती उतरताना आपल्याला पाहायला मिळतात. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाच्या विरोधामध्ये कोराई क्रिकेट क्लब सालतर पेठ शहापूर. टॉस जिंकला होता, दरम्यानचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय, इनफिल्डला क्लिअर करत चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. सीमारेषे लगत मैदानाच्या आतमध्ये सुरेख क्षेत्ररक्षण फेकी देखील त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होतील. या 2 धावांच्या बरोबरच संघाचा धावफलक मात्र आपण पाहतो दुहेरी अंकामध्ये प्रवेश करताना जे पाहायला मिळते 10 धावा ज्या धावफलकावरती आहेत. कालच्या दिवसभरामध्ये देखील खऱ्या अर्थानं रोमहर्षक रंगतदार सामने, प्रत्येक सामना हा शेवटच्या षटकापर्यंत, प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाताना आपण पाहिला. दरम्यान 10 धावा धावफलकावरती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय बुकुम नगरीचे युवा उद्योजक आणि तोरणा हॉटेलचे सर्वा सन्माननीय तुषार शेठ करंजवणे यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे आपण व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच षटक क्रमांक पहिलं संपलं गेले 10 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 घेऊन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश मेंगडे अर्थात नील ते गोलंदाजीच्या मार्कवरती येतात. पॉवर प्लेचं हे षटक क्रमांक 2 आणि या षटक क्रमांक 2 मध्ये मैदानाच्या आतमध्ये निलेश चला वेळ वाचव विनंती आहे. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजून घ्या. एस्टेनच्या पाठीमागे आपण पाहतोय विकेट किपर निश्चितच क्षेत्ररक्षणाची सजावट करताना पाहायला मिळतात. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. निलेश षटक क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू हवेत तर खेळलाय, लॉंगॉन मध्ये फिल्डर हरी जाधव त्याने आत वेगवान फेकी केली. डेंजर एंडला नॉन स्ट्रायकर एंडला मैदानाच्या आतमध्ये किरण बुचडे आहेत. कुठल्याही प्रकारे धोका त्या ठिकाणी नसेल. निश्चितच या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांच्या बरोबर धावफलकावरती 12 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. या अगोदरचा सामना देखील खऱ्या अर्थानं आपण पाहिला. हुकुमच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं बक्षिसांचं वेगळेपण आहे, आकर्षक पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून दररोज एक स्पोर्ट्स सायकल दिली जाते. आजही ती स्पोर्ट्स सायकल असणार आहे. पाहूया आजच्या दिवसाचा भाग्यवान विजेता कोण होईल. दरम्यान संकेतसाठी पुन्हा एकदा खुल्लर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. चांगला फटका होता, चांगला स्ट्रोक जरूर खेळला, परंतु केवळ एकेरी धाव या चेंडूवरती येईल. एका धावेने संघाचा धावफलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 13 धावाच्या धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज निलेश मेंगडे 2 चेंडू टाकलेत, सुरेख पद्धतीने हाताळलेले आहेत. अचूक टप्पा आहे, भन्नाट वेग देखील आहे. दरम्यान यावेळेस किरण बुचडे यांच्या बॅटमधून डाऊन द ग्राउंड अगदी सरळ बॅटने खेळलेला सरळ फटका, चेंडू जाईल सीमा रेषा पार, येतोय ब्रँडेड चौकार. निलेश चौकार आलाय. चौकारानंतर 17 धावा धावफलकावरती, 17 वरती खतरा असेल निलेश मेंगडेसाठी. चेंडू मात्र किरण बुचडे यांच्या बॅटमधून जाऊन पोहोचेल आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा आलाय बुलंदी षटकार. सातत्यानं आपण पाहतोय मारुंजी संघासाठी खूप सारं क्रिकेट खेळून काढलेला खेळाडू मॅन फ्रॉम मारुंजी मैदानाच्या आतमध्ये किरण बुचडे जबरदस्त फलंदाजी करतायत. फुल टॉस बॉल, पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू भिरकावून दिलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पुन्हा एकदा आलाय अफलातून चौकार.
27 धावा. गोलंदाज निलेश मेंगडे विकेटच्या शोधामध्ये धावतायत, परंतु किरण बुचडे थांबायचं नाव घेत नाहीये. आखूड टप्प्याचा बॉल एक पाऊल क्रीजच्या पुढे येऊन चेंडूला पाठवलं डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. या षटकामध्ये पुन्हा एकदा आलाय एक अफलातून दर्जेदार A1 क्वालिटीचा खणखणीत षटकार. पहिल्या सामन्यामध्ये जरूर पराभूत झालेत, परंतु सामना क्रमांक 2 डू ऑर डाई मारुंजी संघासाठी आहे. जिंकायचंय, त्यासाठी लढायचंय, त्यासाठी संघर्ष करायचा आहे. अशा पद्धतीचं निश्चितच माइंडसेट झालेला आहे तो किरण बुचडे यांचा. इक्का दुक्का नहीं हम चौका छक्का लगाएंगे, आए हम जीतने बस जीत कर ही जाएंगे, हार कभी हम मानते नहीं सुन लो, दाव कौन सा भी हो पछाड कर ही जाएंगे असं सांगत असताना षटक क्रमांक 2 मध्ये एक जबरदस्त फटकेबाजी करत संघाला एका मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेले. 2 ओव्हर समाप्तीनंतर फलकावरती धावा आहेत 33. षटक क्रमांक 3 मध्ये अमोल गौडसे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर तयार. रिव्हर्स विकेटचा अटेम्प्ट जरूर होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येईल. हॅलो चेक, हॅलो चेक, माईकला आवाज द्या. चेक. दफलकावरती 33 धावा आहेत. एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. दरम्यान या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करणारी गोलंदाजी षटक क्रमांक 2 मध्ये 3 मध्ये आपण पाहतोय अमोल गौडसे यांची होते. सर्व खेळाडूंसाठी सूचना असणार आहे, भोजन कक्षामध्ये भोजन सुरू झालेलं आहे. ज्या ज्या संघांचे सामने झालेत त्यांनी लवकरात लवकर भोजन करून घ्या. 33 धावा मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती अमोल पहिले 2 चेंडू सुरेख पद्धतीने हाताळलेत. पुढचा चेंडू घेऊन तयार. संकेत ऑन स्ट्राईक. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केला कव्हर्स मध्ये. डीपला फिल्डर तैनात. चेंडू कलेक्ट करतील, फेकतील तोपर्यंत सिंगल. पुन्हा एकदा किरण यांच्याकडे स्ट्राईक केली. वैयक्तिक 7 चेंडू 22 धावा. मागच्या ओव्हरमध्ये षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी किरण यांच्या बॅटमधून पाहायला मिळाली. तब्बल दफलकावरती 34 धावा आहेत. तरी काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाच्या कोराई क्रिकेट क्लब सालतरपेठ शहापूर या संघानं टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय रिव्हर्सचा. यावेळेस मात्र रिव्हर्स फुल पॉवरफुल फुल टॉस चेंडूवरती मात्र आक्रमण किरण बुचडे यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चाळीस धावा दफलकावरती मैदानाच्या आतमध्ये एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. अमोल गौडसे पहिल्या 2 चेंडूवरती अचूक टप्पा हाताळला होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस देखील रिव्हर्स विकेट, परंतु इथे मात्र यश मिळणार नाही. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. दफलकावरती 40 धावा आहेत. अमोल गौडसे 5 चेंडू फेकले, 7 धावा केवळ खर्च केल्यात. त्यामध्ये 3 डॉट बॉल आहेत. एका चेंडूवरती सिंगल धावा आहे. एक षटकार देखील आलाय. चांगलं षटक हाताळताना अमोल मैदानामध्ये पाहायला मिळतात. एक षटकार वगळतात. दर्जेदार गोलंदाजी या षटकामध्ये अमोलनं केले. मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी अनमोल कामगिरी करताना अमोल मैदानाच्या आतमध्ये आहेत. पुन्हा एकदा यावेळेस चपलून फटका खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध चेंडू जरूर घेताना पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा, लेग बायची 1 धाव संघाचा स्कोर कार्ड पुढे घेऊन जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. कुराई क्रिकेट क्लब पेठ शहापूर सालतर हा संघ देखील तितकाच तगडा ताकदवर आहे. हरी जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा तो संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतो. या सीझनला खरं तर पहिली स्पर्धा खेळतायत. पहिला सामना आणि या पहिल्या सामन्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रतिस्पर्धी संघानं बनवल्यात 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
साखळी फेरीतील आपण पाहतो प्रत्येक संघाला 2 सामने, त्यानंतर पॉईंट्स टेबल मधील प्रत्येक ग्रुपमधील 2-2 संघ जे प्री क्वार्टरसाठी क्वालिफाय होतात. 2 प्री क्वार्टरचे सामने जिंकणारे संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचताना पाहायला मिळतात. क्वार्टर फायनल जिंकणारा संघ सुपर 6 मध्ये अर्थात टॉप 6 मध्ये मैदानाच्या आतमध्ये जे जरूर पोहोचताना पाहायला मिळतील. या अगोदरचा सामना गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघानं एक दर्जेदार खेळ खऱ्या अर्थानं पाहिला संपूर्ण खेळाडूंचा. तदनंतर 2 पॉईंट्स आपल्या खात्यामध्ये त्यांनी जमा केलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल. षटक क्रमांक 14 घेऊन हरीश जाधव गोलंदाजीच्या मार्कवरती तयार होताना पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू 28 धावा किरण खेळतायत. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेस देखील बॅकफुटला जाऊन जागा बनवत चेंडूला मात्र दिलाय आसमानी टोला. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार हरी जाधवचं स्वागत केलंय. दरम्यान यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये क्रीजचा थोडासा वापर करत पुढे सरसावत मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक खेळलाय. दरम्यान इथे जरूर पंचांकडे मागणी आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये बहुतेक फलंदाज आपल्या गलट्यामध्ये सेफ. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा दफलक पुढे जाईल. दफलकावरती धावा आहेत त्या 49 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडू 36 धावा किरण बुचडे, 7 चेंडू 11 धावा संकेत केळंबे या जोडीनं चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये काळूराम लांडे ते मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वस्तामध्ये माघारी परतले. निश्चितच पहिल्या चेंडूवरती ते गोल्डन डकचा शिकार झाले, परंतु तदनंतर एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वेळेचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकेरी धावे चेंडूवरती येते. एका धावेनं संघाचा दफलक पुढे जाईल. दफलकावरती धावा आहेत त्या 50 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गोलंदाज हरीश जाधव वैयक्तिक कोट्यातील षटक दुसरं घेऊन मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतात. प्रत्येक खेळाडूला आपलं अस्तित्व सिद्ध करायचंय, प्रत्येक खेळाडूला आपली ताकद दाखवायची. यावेळेस ताकद नजाकत कल्पकता संकेत कळंबेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. छप्पन्न धावा दफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज हरीश जाधव वरती आक्रमण केलंय. मैदानाच्या आतमध्ये बरेचसे महागडे ठरताना हरी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा संकेतच्या बॅटमधून एक आकर्षक फटका ऑन ड्राईव्हचा सुंदरीत्या स्ट्रोक सजवलाय. दरम्यान 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाचा दफलक पुढे जाईल. 58 धावा दफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. मागच्या सामन्यामध्ये धावेंचा पाठलाग करत असताना महारंजी संघ पराभूत झाला. यावेळेस मात्र प्रथमतः फलंदाजी करतायत. पाहूया कशा प्रकारचं कामकाज करतील. हरीश जाधव यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आपण पाहतोय कोराई क्रिकेट क्लब पेठ शहापूर सालथर. यावेळेस मात्र संधी आहे. हो चुका आणि चुका मैदानावरती होत आहेत. जे सुटलाय कॅच ड्रॉप झालाय. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संकेत सेफ असेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 59, जवळपास 15च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. निश्चितच
शेवटचे 6 चेंडू घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आर्यन मेंगडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. टॉपफुल कव्हरती धावा आहेत त्या 59. 59 धावा मैदानाच्या आतमध्ये त्या धावफुल कव्हरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळ मैदानाच्या आतमध्ये अखेरचा अंतिम षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आर्यन सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. आर्यन तयार. संकेत सरळ बॅटनं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील बाजूची कडा शॉट थर्डमॅनला चेंडू कव्हर केला. दरम्यानच्या काळामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक सिंगल पहिल्या चेंडूवरती येते. एका सिंगलनं धावफलक पुढे जाते. 60 धावा मैदानाच्या आतमध्ये ज्या एका विकेटच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. ओ यावेळेस नो बॉल. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मुख्य पंचांनी मात्र कळवलाय नो बॉल आहे. एकसष्ट धावा. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा फ्री हिटचा बॉल. किरण बुचडे सवार. चेंडू आउट ऑफ द पार्क. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट षटकार. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शिवाजी शेठ पवार या मान्यवरांचं शुभ आगमन. मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा किरण ऑफ स्टंपला शपल होऊन चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सीमारेषेच्या पार. अंतिम षटकामध्ये धावेंचा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हल्ला सुरू झालाय. जबरदस्त फटकेबाजी होते. 71 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. वैयक्तिक 16 चेंडू आणि 46 धावेंची फलंदाजी किरण बुचडे करतायत. पाहूया आजच्या दिवसातील पहिली 50 त्या ठिकाणी पूर्ण करतील का. 16 चेंडू 46 वरती खेळतायत. संकेत 11 चेंडू 21 धाव्यांवरती. रिव्हर्स विकेट. पुन्हा हॅलो चेक. रिव्हर्स सक्सेसफुल झाला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 17 चेंडू आणि 52 धावेंची अफलातून खेळी फलंदाजी किरण बुचडे यांच्या बॅटमधून. टाळ्यांचा कडकडाट संघाच्या डगआउट मधून होताना पाहायला मिळतोय. महत्वाच्या सामन्यामध्ये डू ऑर डायच्या लढतीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय किरण बुचडे 17 चेंडू आणि 52. हॅलो चेक. दोन धावा या चेंडूवरती येतील आणि या दोन धावेंच्या बरोबरच 79 79 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अजूनही एक चेंडू जो पहिल्या डावातील शिल्लक असेल. अखेरचं अंतिम षटक. पुन्हा एकदा दिशा खराब. व्हाईट बॉल. अखेरच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 चेंडूवर हॅलो 21 धावा आल्यात. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेवटचा चेंडू आणि या शेवटच्या चेंडूवरती